नमस्कार. आपले सिंधुनगरी न्यूज चॅनलवर 2-3 वर्षापूर्वी आपण जेव्हा लोककलावंत किंवा दशावतारांचा मुद्दा घेऊन आपल्याशी संवाद साधलेला होता. मालवणी म्हणूया किंवा नाट्यसम्राट म्हणूया त्यांना, वेगवेगळ्या प्रकारे म्हणूया. पण लोककलावंतांचा खऱ्या अर्थाने एक आदर्श मानवी नमुना म्हणजे ओमप्रकाश चव्हाण. त्यांच्या विविध कलांसाठी ते प्रसिद्ध होते, पण त्यावेळी त्यांनी जो एक मुद्दा मांडला होता, तो लोककलावंतांच्या सन्मान धनाचा आणि त्यांना मिळणाऱ्या निधींचा. 2 वर्षापूर्वीचा मुद्दा आमदार निलेश राणे यांच्या माध्यमातून जो विधानसभेत मांडला गेला, अत्यंत आक्रमक पद्धतीने मांडला गेला आणि त्यानंतर त्यात आमदार सुनील प्रभू, भास्कर जाधव यांनीसुद्धा त्या चर्चेमध्ये सहभाग घेतला आणि सांस्कृतिक मंत्री ॲडव्होकेट आशिष शेलार यांनी अखेर त्या लोककलावंतांच्या सन्मान धनाच्या घसघशीत वाढ हा मुद्दा जाहीर केला किंवा हा निर्णय जाहीर केला. ओमप्रकाश चव्हाण यांची जी 2 वर्षापूर्वीची भेट होती, त्या दरम्यान त्यांनी त्यांची मुलाखत दिलेली, त्यांनी स्वतःविषयी सांगितलेलं. पण त्यांच्या मनामध्ये कुठेतरी एक कायम ही एक झालर होती, की आपल्या लोककलावंतांना म्हणावा तसा सन्मान धनाचा जो काही धागा आहे, तो त्यांना गवसत नाही आहे. आता तो धागा गवसायला सुरुवात झाली आहे किंवा गवसला आहे आणि त्याचा निर्णय प्रक्रिया झालेली आहे. आपण त्याच संदर्भात बोलायला स्वतः ओमप्रकाश चव्हाण यांच्याकडे आलेलो आहे. साहेब, तुमचं अगदी मनापासून पुन्हा एकदा स्वागत आहे. हो, धन्यवाद. 2 वर्षापूर्वीचा मुद्दा असाच पावसाळा होता. हो. आपण त्यावेळीसुद्धा आपण वेळ दिलेला होता आणि आज आपण पुन्हा ती जी ह्या सगळ्या प्रकाराबद्दल आता त्याबद्दल आज आधी तुम्हाला एक लोककलावंत, एक अस्सल कलावंत, मातीतला माणूस म्हणून तुम्हाला काय वाटते? नाही, आजच्या परिस्थितीचा विचार केला तर एक समाधानकारक गोष्ट कानावर आली, डोळ्याने पाहिली. पण त्यापूर्वीसुद्धा मी जेव्हा सुरुवात केली तेव्हा दशावतार करताना पायी चालून केला. म्हणजे चालण्यापासून ते गाडीपर्यंत आणि अपमानापासून मानापर्यंत प्रवास बघितलेला होता. त्याच्यामुळे ती धगधग, ते विचार मनात होतेच. कारण 800 वर्षाची परंपरा, मी पुन्हा पुन्हा हा उल्लेख करू इच्छितो, की 800 वर्ष परंपरा असलेली लोककला ही दारिद्र्यात जगते. अर्थात त्यातला कलाकारसुद्धा त्याच अवस्थेत जगतोय. ती खंत होती. 800 वर्षाची परंपरा, त्या कलेचा विचार केला तर हा प्रवास काही कमी नाही. परंतु माझ्यापर्यंत, माझ्या अगोदरच्या, माझ्या पुढची पिढी, हे सगळे दशावतार स्वीकारून दशावतारासाठी आयुष्य वेचणारी कलावंत माणसं. कधीतरी या कलेला, कलावंतांना न्याय योग्य तो मिळावा हीच अपेक्षा होती. त्यातला मी एक आहे. आजची घटिका बघितली, आजची परिस्थिती बघितली तर सगळ्या कलाकारांच्या मेहनतीचं फलित म्हणून आमचे निलेशजी राणे साहेब यांनी ठामपणे ज्या गोष्टी मांडल्या, ज्या विश्वासाने मांडल्या, तो विश्वास कुठेतरी आमच्या मनात ठाम धरून राहणार आहे, यात शंका नाही. कारण आपली व्यक्ती आपल्यासाठी करणं हे कर्तव्य आहे आणि आपणच आपल्या माणसासाठी करायची गोष्ट आहे ती. निलेशजी त्यातले ते आमचे म्हणून त्यांनी आमची लोककला तिथपर्यंत आवाज उठवला आणि आशिष शेलारांनी त्या गोष्टीसाठी दुजारा दिला. त्या गोष्टी सगळ्या होतील ह्यात समाधान आहे. म्हणजे ह्या गोष्टीसाठी मी तर म्हणेन ही 800 वर्षाची परंपरा, लोककलेची ही परंपरा, त्याचं श्रेय खरं निलेशजी राणेसाहेब आणि आमचे आशिष शेलार यांनाच नक्की जाऊ शकतं ते श्रेय. कारण एवढ्या वर्षाची परंपरा खितपत पडलेली होती आणि आज कुठेतरी खऱ्या अर्थाने राजाश्रय मिळण्यासाठी सुरुवात होईल. यापुढच्या आमच्या दशावतारी सृष्टीसाठी, दशावतारी कलाकारांसाठी सोन्याचे दिवस मिळतील.
त्याचंसुद्धा श्रेय आमचे निलेशजी राणेसाहेब आणि आशिष शेलारांना देऊ इच्छितो मी. मीच नाही, आमचे सगळे कलाकार देऊ इच्छितील. यात शंका नाही. जवळ-जवळ आता 5,000 कलाकार म्हणजे चालू रनिंगमध्ये जर विचार केला तर त्यापेक्षा अधिक आहेत. पण 5,000 हा आकडा काही कमी नाही. 5,000 कलाकार आणि त्यांची कुटुंब ही खऱ्या अर्थाने या 2 व्यक्तींनी सांभाळली. यांच्यामुळे सगळ्या व्यक्ती, कलाकार आणि कुटुंब सांभाळली जातील. लोककलेबरोबर कलावंत आणि ही 5,000 कुटुंब यांचं संवर्धन करण्याचं श्रेय या दोघांना नक्कीच मिळेल, यात शंका नाही. समाधान वाटलं, कारण मी आता जवळ-जवळ 40 वर्ष दशावतार केलं. पण म्हणतात ना, आजही ते समाधान वाटलं, की लवकर मिळणारं सुख राहत नाही. उशिरा मिळालेलं सुख शेवटपर्यंत चिरकाल टिकतं. त्याप्रमाणे असो पुढची पिढी तरी सुखी होईल. कारण मागच्या आपल्या भेटीमध्ये तुम्ही एक भीती बोलून दाखवलेली, तुमच्या मनात जी चाटून गेलेली, की अरे याला जर पोटापाण्याच्या याला जर आर्थिक थोडीशी हे नसेल, तर ह्याच्याकडे वळणार कोण? हो. असा विचार तुम्हाला रात्र-रात्रभर तुम्हाला तो सतवायचा. नक्की, नक्की. आणि बाबा हे सगळं जे आहे म्हणजे आपण केलं की आपल्याला मिळालं आहे. कारण तुम्ही तुमच्या मागच्या पिढीचे किंवा मागच्या तुमचे जे कोण बघण्यात आलेले सगळे जे त्यांना तुम्ही गुरु मानायचात, त्यांचे तुम्ही भयंकर कृतज्ञ आहात. हो. नेहमी असता. मग ते ह्यांचा पुढे आपण कुठे तुमच्या मनात असायचं की आपण कुठे कमी पडतोय की काय? म्हणजे बरोबर. असं जी तुमची भावना होती, त्या भावनेचं आज काय म्हणजे ह्या तुमच्या उत्तर आम्हाला मिळालंच त्याचं. पण त्या भावनेबद्दल सांगावं की आता कुठेतरी आपल्याला आणखीन पुढे आता आणखीन तुम्हाला डबल जोश हा तुम्हाला आला की नाही? हो. नक्की, नक्की. आता तर खरं मी आता दशावतार कमी केलं म्हणा, परंतु सगळ्या कलाकारात एक ऊर्जा निर्माण होईल, की आता खऱ्या अर्थाने, कारण कलावंताचं जीवन मी जवळून पाहिलंय. कलावंत स्टेजवर फक्त प्रेक्षकांच्या समाधानासाठी सगळी सुख-दुःख आपली बाजूला ठेवून कला सादर करत असतो. पण आतून जर बघितलं तर तो कलाकार दुःखी असतो, दुःखी होता. कारण कला शेवटी तिच्या जागेवरती मोठी आहे. परंतु जेव्हा कलाकार म्हणून जेव्हा कुटुंबाजवळ बघितलं जातं, त्यावेळी त्या कलाकाराला ते समाधानही मिळायला हवं. आणि ते समाधान मिळत नव्हतं, की मी या कलेतून प्रेक्षकांसाठी मी मनोरंजन करतो, परंतु आपल्या कुटुंबासाठी मी काय करू शकेन? काय करणार? असे अनेक प्रश्न सतावत होते. आजही ते मी ठासून सांगतो, विश्वासाने सांगतो, की प्रत्येक कलाकाराच्या मनात तीच भावना असते. कारण कला सादर करताना व्यवहार ही गोष्ट वेगळी आहे. त्याच्यामुळे ती अपेक्षा होती, की प्रेक्षकाने आमच्या दशावतारी कलाकारांना किंवा कोणाला टाकलं नाही. आजपर्यंत टाकलं नाही. फक्त गरज होती शासनाची. आणि ती शासनाची जी भूक होती ती नक्कीच भागेल, शासन भागवेल. मला ह्या माध्यमातून एक गोष्ट सांगावीशी वाटते, की आमची मातीतली लोककला, आमचा कलाकार हा कला सादर करताना खूप मोठा आहे. परंतु तो विचाराने म्हणा, तो खंगलेला आहे. तर त्याच्यासाठी शासनाने ज्या कलाकारांसाठी सुविधा मिळणार आहेत, त्या सुलभतेने आणि कोणत्याही तऱ्हेचा अडथळा निर्माण न होता प्रत्येक कलाकारापर्यंत पोचावेत आणि मिळावेत. त्या निमित्ताने एक कलाकार जिवंत राहू शकतो, कलाकाराचं कुटुंब जगू शकतं. हे सुद्धा एक पुण्याचं काम आहे आणि ते मला वाटतं आशिष शेलार आणि आमचे निलेशजी राणेसाहेब यांनी ती धुरा आमची सगळ्यांची खांद्यावर घेतली आहे. नक्कीच ते ती जबाबदारी पूर्ण करतील यावर आमचा पूर्ण ठाम विश्वास आहे. आणि मी तुमच्या ह्या यूट्यूबच्या माध्यमातून साहेबांना शुभेच्छा देऊ इच्छितो,
की तुम्ही आमच्या संपूर्ण 5,000 दशावतारी कलाकारांसाठी नाही तर 5,000 कुटुंबासाठी तुम्ही हे धनुष्य पेललं आहात. अर्थात ती भावना, ते प्रेम, तो विश्वास नक्कीच 5,000 कुटुंबाच्या मनातला कधीच दूर होऊ शकणार नाही. अ, दशावताराचे कैवारी अशी उपाधी आमदार निलेश राणे यांना दिलेली होती आणि जी दिलेली आहे आणि त्यातून त्यांनी हे आता जो साकार तुम्हाला करून दाखवलेला आहे, तो निर्णय, शासन निर्णय, तो जसं आपण सांगितलं की तो तुम्हाला ठासून तुम्ही सांगताय की हो, हे आहे आता. त्याचसोबत एक आणखीन मुद्दा त्याच दरम्यान की आता ही जबाबदारी वाढली आहे का? कारण कला सादर करण्याची, की त्याला एक म्हणजे ही आता तुम्ही युवांना काय संदेश द्याल की आता आपल्याला थोडंसं कुरकुर करायची किंवा थोडासा अतिविचार करायची गरज नाही. कलेवर आपण फोकस करू शकतो. पूर्ण आपलं लक्ष आपण ठेवू शकतो आणि ते करताना आपण काय काय करू शकतो आणि काय करू शकत नाही. हो, खरं आहे. हे सुद्धा तेवढंच आता महत्त्वाचं आहे. सगळ्या गोष्टी आपण शासनाकडून मिळाव्यात. म्हणजे सगळ्या म्हणजे ज्या अपेक्षित आहेत, ज्या आवश्यक आहेत, त्या आपण शासनाकडून घेताना आपलं दशावतार, कारण दशावतार आपण ज्या सुलभतेने, सहजतेने सादरीकरण करतो, तर ते सादरीकरणसुद्धा असं असावं, की त्याला कोणत्याही तऱ्हेचं गालबोट न लागता, ही आपली लोककला आहे. परंपरागत आपल्याला सांभाळणारी कला आहे. आपली लोककला ही या पिढीतून पुढच्या पिढीला देण्याचा वारसा आहे. तर ती जशीच्या तशी टिकून ठेवण्यासाठी आपण कलाकारांनी मदत करायला हवी, प्रयत्न करायला हवेत. आणि या माध्यमातून एक प्रसिद्धी किंवा ह्या गोष्टीचा विचार कधीच करायचा नाही. कारण लोककलेत हा विचार करणं चुकीचं आहे माझ्या दृष्टीने. कारण लोककला हा प्रकारच वेगळा आहे. लोककला त्या लोकांसाठी, प्रेक्षकांसाठी, त्या मातीसाठी ती तिथेच शोभून दिसली पाहिजे. तर त्यासाठी आता यानंतरच्या पुढच्या पिढीला मी एकच सांगू शकेन, की आपली दशावतारी लोककला ही तशीच्या तशी जिवंत राहायला हवी. जशीच्या तशी सादरीकरण करायला हवी. जपली पाहिजे. तरच ती जपली जाणार आहे आणि त्याच्यावर इतरत्र भाषिक किंवा इतरत्र संस्कृती. संस्कृतीचे लोक ज्यावेळी अभ्यासक्रमासाठी किंवा अभ्यासासाठी ही लोककला घेतील, तेव्हा त्यांनासुद्धा ती प्रभावी वाटली पाहिजे. त्यांनासुद्धा अभ्यासासाठी ती योग्य आहे, असं वाटलं पाहिजे. तर त्यासाठी आता पुढच्या पिढीने ही जबाबदारी स्वीकारूनच करायला हवी. आक्षेपार्ह काही नको. हां, आक्षेपार्ह कोणती गोष्ट असता कामाच नाही. कारण ती लोककला आहे. कारण कोणता पिक्चर किंवा व्यावसायिक रंगभूमी किंवा ऐतिहासिक रंगभूमी हा प्रकार नाही आहे तो. तर त्याचं भान ठेवून प्रत्येकाने करणं गरजेचं आहे. फार छान. तुम्ही हा संदेश, तुमचा मुद्दा कायम असतो भानाचा. नेहमी आपण आपल्या पूर्वीच्या मुलाखतीत पण तुम्ही भानावर, कारण शेवटी पुन्हा माणूसपणाकडे जायचं आहे सगळं आणि आपल्या मातीशी आहे जोडलेलं. आपण आपला वेळ दिलात आणि म्हणून तुमच्या मनापासून धन्यवाद आधी. धन्यवाद आणि या निमित्ताने मी तुम्हालाही सांगू इच्छितो, की आमची जिल्हाकारणी मंडळ जे आहे तेही कार्यरत आहे. तालुका वाईज आमची कार्यकारिणी आहे. तर आम्ही सगळे कलाकार आता एकत्र ह्याच्यापूर्वीसुद्धा एकत्र होतोच. आजही आहोत. याच्यापुढे एकत्र राहणार. कारण याच्यापूर्वीसुद्धा मीसुद्धा हा मुद्दा अनेक वेळा बोललेलो आहे, की एकत्र राहिल्यामुळे बऱ्याच गोष्टी साध्य होतात. तर ते सुद्धा सर्व कलाकारांनी लक्षात ठेवून वागायला हवं, एकत्र यायला हवं. सुखदुःख एकमेकांची व्यक्तिगत मांडायला हवीत. सुखदुःख घ्यायला शिकायला पाहिजे. आणि आमची कार्यकारिणी त्यांनासुद्धा शुभेच्छा, की त्यांनीसुद्धा या गोष्टी, या विषयासाठी पाठलाग केला. आणि तुमच्यासारख्या मीडियानंसुद्धा माझी विनंती राहील, की दशावताराबद्दल असलेल्या गोष्टी साहेबांपर्यंत पोहोचण्यासाठी तुम्ही मदत करावी. कारण तुमचासुद्धा महत्त्वाचा वाटा आहे. यापूर्वीसुद्धा कळत-नकळत
ज्यांच्याकडून साहेबांपर्यंत ह्या गोष्टी पोचविलात त्याबद्दल तुमच्या माध्यमातून सर्वांनाच धन्यवाद देतो मी, मीडियाला. कारण एका हाताने टाळी वाजत नाही. त्याच्यामुळे कलाकारांच्या आपली कोकणाची ही लाल मातीतली कला आहे, ती तुमचीसुद्धा आहे. तर तुम्ही सगळ्यांनीसुद्धा हातभार लावावा ही विनंती. खूप धन्यवाद साहेब. सर्व माध्यमांच्या वतीनं मी धन्यवाद म्हणतो, की आम्हालाही म्हणजे सर्व माध्यमं इथे संबंधित इथे आम्ही पण माध्यमच आहोत, निमित्त आहोत आपल्यापर्यंत पोहोचायचे. असे अनेक आहेत. आम्ही छोटेसे भाग आहोत. तर त्या सर्वांनाही आनंद आहे, हेही मी जाणू शकतो, की बहुतांश ज्या माध्यमांनी दशावतार किंवा लोककला यासाठी आपली बाजू जी आहे किंवा आपली म्हणणं आहे किंवा आपली ज्या कला असतील, त्या सादरीकरणं जी पोहोचवली आहेत लोकांपर्यंत, शासनापर्यंत आणि यानंतर आलेलं हे फलित आहे आणि त्याच्यामध्ये आनंदसुद्धा आहे. धन्यवाद आपण आपला वेळ दिलात. आनंद झाला. तर हे होते ओमप्रकाश चव्हाण. आनंदी ओमप्रकाश चव्हाण आज आपण म्हणू शकतो त्यांना. आणि त्यांनी शासनाच्या या निर्णयाचं स्वागत करताना किंवा आनंद होताना त्यांनी ह्या सगळ्या प्रक्रियेमध्ये अगदी एक दशावतारी कलाकार, कलावंत, त्यापासून विविध स्तरीय कार्यकारिणी, मग ती तालुका असेल, जिल्हा असेल आणि त्यानंतर त्या संबंधित प्रक्रियेत जे कोणी होते, ज्यांनी सहाय्य केलं, त्या सर्वांचे त्यांनी आभार मानलेत. आणि हे सांगताना त्यांनी दशावताराचे राजा आमदार निलेश राणे यांनीसुद्धा यासाठी जो उठवलेला जो आवाज होता, प्रत्यक्षात विधानसभेत सदनात मांडणं, ही एक फार काळाची एक गरज होती. ती ओळखून त्यांनी ती मांडली आणि त्याला सांस्कृतिक कार्यमंत्री ॲडव्होकेट आशिष शेलार यांनी त्यावर जाहीर केलेला निर्णय, या सगळ्याबद्दल त्यांनी आपल्याशी आता संवाद साधला. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे त्यांनी पुढेही आता ही जबाबदारी वाढली आहे आणि आता भान म्हणजे ह्या आनंदाचं रूपांतर पुन्हा एकदा आनंद द्विगुणित करण्यात करूया, लोकांचा आनंद द्विगुणित करण्यात करूया, असाच एक संदेश त्यांचा होता, की आता आणखीन जबाबदारी वाढली आहे. आणि आमदार निलेश राणे आणि संबंधित सर्वांबद्दल त्यांनी कृतज्ञता व्यक्त केली आहे. पंडित, आपली सिंधुनगरी न्यूज, मालवण.